आता लायब्ररी, व्यायामशाळा झाली. व्यायामशाळा म्हणजे नथिंग बट क्लब, स्पोर्ट्स क्लब. लायब्ररी म्हटल्यावर काय असणार? ऑब्व्हियसली बुक्स असली पाहिजेत. हे बघा, फर्निचर असलं पाहिजे. येस, हे सगळं व्हिज्युअलाइज करायचं आहे. नंतर स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प. याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं, पोस्टेज स्टॅम्प्स आपल्याला काय करायचे आहेत, त्याचं कन्झम्पशन काढायचं. इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटी सेम समथिंग सिमिलर, जो परवा आपण सम केला होता, सम वॉट सिमिलर सम आहे. लक्ष इकडं घरचं काम घरीच करायचंय, अजिबात इथं करायचं नाहीये. कम्प्लीट जेव्हा आपण डिस्कस करतो, रोज का इन्स्ट्रक्शन द्यायला लागतात मला हेच समजत नाही रोज. अरे हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. हे जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही सॉल्व्हच नाही करू शकणार. नेक्स्ट, रिसीट अँड पेमेंट इज गिवन टू यू. आता इथून पुढे मी जसं म्हटलं होतं तुम्हाला की दोन दोन ऑलरेडी हा पार्ट तुम्ही हँडल केलाय राईट फ्रॉम फायनल अकाउंट्स. फक्त इथं दोन आहेत. हे दोन काय आहे? बुक्स. मी याच्या आधी पण इन्स्ट्रक्शन दिले आहेत, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन. बुक्स आर ऑलवेज असेट्स. बुक्सला आपण असेट म्हणून ट्रीट करायचंय, मग ती कुठलीही एनपीसी असू दे, असेटच. नंतर फर्निचर तर ऑब्व्हियसली असेट, आणि त्याला डेट आली आहेत दोघांनाही. वाय? दोघांना डेट का दिल्या आहेत? काय श्रावणी, दोघांना डेट का दिल्या आहेत? कसली ऍडजस्टमेंट? काय करायचंय? काय प्रार्थना? डिप्रिसिएशनशी संबंध आहे त्याचा. म्हणजे 101% बुक्स आणि फर्निचरवर डिप्रिसिएशन असणार. चला चेक करूया. बाकी अजून कुठे? हायर ऑफ लेक्चर हॉल, हे नवीन आलं. काही नाही, एक लायब्ररीकडे लेक्चर हॉल असू शकतो. तो त्यांनी भाड्यावर घेतलाय का भाड्याने दिलाय? हायर म्हणजे भाड्याने देणं. हा, लायब्ररी हायर ऑफ लेक्चर हॉल. हायर ऑफ लेक्चर हॉल म्हणजे भाड्याने दिला का भाड्याने घेतला? दिला. रिसीट आहे हे, म्हणजे भाड्याने दिलाय. मेंबर सबस्क्रिप्शन सेम लाईक डे बिफोर सॅटरडे. असंच एक डायरेक्ट फिगर दिले. आता तुमचे लाड बंद झाले. तुम्ही बघताय लास्ट दोन, हा एक सम आणि याच्या आधी जा एक सम, एक अमाऊंट देऊन टाकतात तुम्हाला. रेस्ट ऑफ द थिंग यू हॅव टू डू. इयर वाईज दिलेलं नाही सबस्क्रिप्शन. मी याच्या आधी पण सांगितलं, दॅट इज डेंजरस. आणि या सम मध्ये तुम्हाला ते कळणार आहे. व्हाय आय एम सेइंग सो. चला, एंट्रन्स फी, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. परवा काय होता? सेल ऑफ फर्निचर होतं. काय आठवतं का नाही तुम्हाला काही? काय मग परवा आपण काय केलं, आज काय करतोय? परवा सेल ऑफ फर्निचर होतं, आज ओल्ड न्यूजपेपर. म्हणजे काय? रद्दी आहे. ही रद्दी विकली. मग आता ह्याचा काही नेक्सस जोडायचा आहे? ही असेट आहे? नाही, दिस इज नॉट असेट. रद्दी कसली असेट? रद्दी विकली, ओके, म्हणजे इन्कम तयार झालं. ओके, दिस वी आर गोइंग टू से, काय स्पेसिफाय म्हणण्यापेक्षा ट्रीट दिस ॲज अ रेव्हेन्यू रिसीट. म्हणजे हे इन्कम म्हणून ट्रीट करणं. आपण घरी नाही का रद्दी विकत? किती पैसे येतात? फार थोडे पैसे येतात रद्दी विकलं. मग समथिंग सिमिलर, पीनट्स आहेत हे. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. बघा, मला लगेच मी मागे वळलो. इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, इन्व्हेस्टमेंट ऑन सिक्युरिटीज. जर मला पुढे काही नसेल आता तरी इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड डिपॉझिट शिवाय हे, मग याचा संबंध आहे? इज देयर एनी रिलेशन? हॅलो, तुझी नाही आली अजून. परत कर अगेन. सो बुक्स, हे सॉरी, इन्व्हेस्टमेंट. सर एक क्वेश्चन होता. बोल ना. डिबेंचर, आज डिबेंचर इज कॉल्ड एज सिक्युरिटी. डिबेंचरवर इंटरेस्ट भेटतो आणि भेटतात ती माणसं वाळा मिळतो. येस, यू गेट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. कुठल्या? इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर काइंड ऑफ सिक्युरिटी. डिबेंचर काइंड ऑफ सिक्युरिटी मध्ये इंटरेस्ट मिळू शकतो, नॉट अदरवाइज. येस, लेट अस गो अहेड. पुढे जाऊया.
इन्व्हेस्टमेंट इन फिक्स डिपॉझिट म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला बघा वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट दिले आहेत. म्हणजे देअर हॅज टू बी ॲब्सोल्युटली क्लिअरिटी. हे इंटरेस्ट फिक्स डिपॉझिटचं नाही. हां, आता नुसतं इंटरेस्ट दिला असता तर इट माइट हॅव बीन कन्फ्युजिंग. तुम्ही दोघं काय करताय मागं सॉल्व करताय. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज स्पेसिफाय आहे सिक्युरिटीजवर आहे. ऑलराईट, सॉरी. नेक्स्ट, बाकी मला कुठे डेव्हिल्स दिसत नाहीत. परचेस ऑफ स्टॅम्प, परचेस ऑफ पोस्टल स्टॅम्प. सगळ्यात पहिलं आपल्याला फर्स्ट थिंग फर्स्ट आपण काय करायचं, ऍडजस्टमेंटकडे बघायचं पण नाही. पहिले या दोघांचे नेक्ससेस कनेक्ट करू. चला, सगळ्यात पहिले कॅपिटल फंड आपण डायरेक्ट पोस्ट करतो. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आय होप तुम्हाला हे आठवत आहे काय आहे. हां, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स इज व्हॉट. परवा नव्हताच तुम्हाला. म्हणजे कुठे काय करायचं. लेस वाला आयटम आहे हा. लेस वाला आयटम आहे. नीट विचार करा. हा, ऍड करायचंय. मागच्या वर्षात ऍडव्हान्स आलाय तो नक्की पुढच्या वर्षात असणार. नेक्स्ट इयर ऑफ अ प्रिव्हियस इयर इज करंट इयर. हे करंट इयरचं आहे. दिस इज करंट इयर. हे तुम्ही पण नेक्सस तर जोडावं लागेल. नेक्सस कुठे कनेक्ट करावं लागेल. मेंबरशिप सबस्क्रिप्शन. चला, इथं नसेल तर मी आत्ता मार्क करून ठेवतो. हे नेक्सस आहे राईट. चला, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. अनदर न्यू थिंग. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. पहिले नेक्सस जोडूया. चला, आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे काय. ऑब्विसली ड्यू बट नॉट पेड. कधी. लास्ट इयर. कधी पे करणार. नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयर ऑफ अ लास्ट इयर. करंट इयर. म्हणजे चेक करा. मग चेक करा, चेक करा, चेक करा या वर्षात पे झालं का. मी मार्क तर केलंय. चेक करूया, चेक करूया, चेक करूया. हे बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड. प्लस तुम्हाला लक्ष काय ठेवायचंय. अमाऊंट. मागच्या वर्षी किती होती 2000. आता किती आहे 2000. एंटायरली पेड. ऑलराईट, मार्किंग करून घेऊया. थांबा, इथं मी सगळंच मार्किंग करून टाकतो म्हणजे समजून येईल. चला, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंगची हे मी ॲस्ट्रिक्स केलेली आहे. मार्क कळते का काही. हे अशा प्रकारे तुम्हाला बघायचं आहे. आता इथून पुढे तुमचं ड्युटी वाढले. लक्ष खूप ठेवावं लागणार. फर्निचर चेक करूया. फर्निचर कुठे आहे का. येस, म्हणून मी नेक्सस कनेक्ट केलाय. हा नेक्सस आहे, ऍडजस्टमेंट नाही. बुक्स. लकीली बुक्स काही नाही आहेत. बुक्स आहेत. ओ, बुक्स पण आहेत. चला, मार्क केलं. येस, कनेक्शन पण आहे. कनेक्शन पण आहे. मागच्या याच्यात नव्हतं, या याच्यात आहे. म्हणजे B1 B2 ऑब्विसली F1 F2. हे काय आहे. व्हॉट इज दिस. हे F1 आहे. हे मागच्या वर्षीचं फर्निचर आहे. हे मागच्या वर्षीचे बुक्स आहेत. हे मागच्या वर्षीचं फर्निचर. हे मागच्या वर्षीचं बुक्स. मग आता व्हॉट इज इट. आता काय. हे बुक काय आहे. हे B2 आहे. आणि तुम्ही करत आलात आतापर्यंत. ओपनिंगचा पोझिशन आणि ड्युरिंग द इयर. याचं पोस्टिंग कसं करणार आपण. या बुक्सचं पोस्टिंग आपण कसं करणार. ऍड ॲडिशन. आणि या मगाच्या ओपनिंग बॅलन्स शीट मधल्या याचं ओपनिंग बॅलन्स शीट मधला जो आहे त्याचं डायरेक्ट बुक्सच्या समोर. हे ओपनिंग आहे बुक्सच्या समोर. आणि हे जे बुक्स आहेत हे ऍड ॲडिशन आहे. ओके, अजून काय होतं. फर्निचरला पण आहे. म्हणजे हे F2 आहे. बघा मी कसं मार्क करतोय. दिस इज F2. दिस इज F2. हा F2 आहे. F1 आहे. आता तुम्हाला डिप्रिसिएशन आठवत असेल की त्यावेळेला डिप्रिसिएशनचा चॅप्टर व्यवस्थित करायला हवा होता. तो तुमच्या कॉलेजने घेतलाच नाहीये का. तुम्ही काय करणार. काहीच करू शकत नाही. तुम्हाला ही आयडिया नाही F1 काय असतं, F2 काय असतं, B1 काय असतं, B2 काय. कारण तुम्हाला कॉलेजने कव्हरच करून दिलेलं नाही ते. हे सगळं डिप्रिसिएशनचा चॅप्टर आहे. फक्त तो आता प्रॅक्टिकली तुम्हाला यूज करायला शिकवत आहे. हाऊ टू यूज डिप्रिसिएशन इन प्रॅक्टिस. दिस इज अ प्रॅक्टिस ऑफ डिप्रिसिएशन. ऑलराईट. आणि हा आता कम्प्लीट सम डिप्रिसिएशनचा आहे. परवाचा सम सबस्क्रिप्शनचा होता. हा कम्प्लीट सम डिप्रिसिएशनचा आहे. यू विल रिअलाइज. चला, अजून कोणाचं अजून काय मार्किंग राहिलंय. प्रिंटिंग आहे, स्टेशनरी, रेंट, बॅलन्सेसचं काय मार्किंग करत नाही आपण. राईट, वी डोंट मार्क इट. हे आपण फक्त व्हेरीफाय करतो. 7,000 40,000 7,000 40,000. ऑल राईट. ते दोघांना नॉक ऑफ झालेत.
इकडे आले असेटला, इकडे आले ओपनिंगला, बरोबर? यस. काय श्रावणी, तू सुरू केलास? सुरू करतेस? मला मध्ये डिस्टर्ब करायचं नाही. तुम्ही फक्त थांबा. अडकलात आणि तुम्ही अडकणार 101%. फक्त अडकलात तर थांबा. मी दाखवते तेव्हा तुमचं स्वतःचं माइंड, स्वतःचं ज्या काय क्वेरीज आहेत त्या क्लिअर करून घ्या. चला पुढे जाऊया. ऑल डन. इथून पुढचा फर्निचर परचेस ही डेट कशासाठी दिली आहे? ही जी ह्या वर्षात फर्निचर परचेस झालाय म्हणजे ही F2 ची डेट आहे, ही B2 ची डेट आहे. मग मला B1 आणि F1 ची डेट काय म्हणजे किती? म्हणजे डेट विचारतोय, डेट. ओपनिंग बिगनिंग नाही मला माहिती. 1 एप्रिल. म्हणजे आपल्या मीटरवर हे 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत येणार. म्हणजे हे किती महिने येणार? हे किती येणार? आणि बघा मी तुम्हाला हेही सांगितलंय की इथून पुढे आता मीटरची गरज नाहीये. 1 ऑक्टोबर म्हणजे किती महिने? 1 जुलै म्हणजे किती महिने? 9. 1 जानेवारी म्हणजे किती महिने? 31 डिसेंबर म्हणजे किती महिने? 30 सप्टेंबर म्हणजे किती महिने? आणि 30 जून म्हणजे किती महिने? ही सगळ्या डेट्स तुम्हाला दिल्या आहेत. काय 30 जून म्हणजे 1 जुलै. 30 जून म्हणजे 1 जुलै, 9 महिने. म्हणजे 30 जून असेल तरी 9 महिने, 1 जुलै असेल तरी 9 महिने, 1 ऑक्टोबर असेल तरी 6 महिने, 30 सप्टेंबर असेल तरी 6 महिने, आणि 31 डिसेंबर असेल तरी 3 महिने, 1 जानेवारी असेल. म्हणजे आता मीटर पण हळूहळू आपण तुम्ही काढणार, 2 तास त्यात घालवणार. रेडीमेड. चला मिळाले आन्सर्स. फक्त थोडी अजूनही प्रॅक्टिस मीटरची करावी लागेल. तोपर्यंत तो मीटर सुटणार नाही. आणि मीटर क्लिअरिटीसाठी एस्पेशली प्रीपेडला तुम्हाला मीटर लावावाच लागेल टू आयडेंटिफाय 15 मंथ्स तो फ्रॉम द पिरियड विथ इफेक्ट फ्रॉम, त्याला मात्र मीटर लागणारच. 36 ऍडव्हर्टाइजमेंटच्या केसमध्ये जे ऍडव्हर्टाइजमेंटच्या ऍडजस्टमेंट्स आहेत तिथं मात्र लागणार तुम्हाला. ऑलराईट. आता आपण एक्सप्रेस ऍडजस्टमेंट्सला जाऊया. आलंच. डिप्रिशिएट फर्निचर बाय 10%, डिप्रिशिएट फर्निचर बाय 8.5%. चला फर्निचर डिप्रिशिएट करायचं आहे, करून टाकूया. फर्निचर नंतर काय, अजून काय, बुक्स. ऑब्वियस होतं, ऑब्वियस राईट. वी हॅव एक्सपेक्टेड दॅट. 50% एंट्रन्स फी अँड होल अमाउंट ऑफ लाईफ मेंबरशिप फी शुड बी कॅपिटलाइज. हे दोन्ही कॅपिटलाइज. आपलं काय करायचं आहे, ब्रेड अँड बटर. मेंबरशिप एंट्रन्स फी आणि लाईफ मेंबरशिप मार्क केलं. this kind of an adjustment बघा काय ही केली आपण. this we have done. Library had 2000 members paying subscription ₹100 each. I'm telling you they are going to disguise you this time. तुम्हाला ते डिस्गाइज करणार आहेत. याचं कारण बरं बाय द वे ही ऍडजस्टमेंट म्हणजे काय असते? व्हॉट इज दिस ऍडजस्टमेंट? दिस ऍडजस्टमेंट इज नथिंग बट outstanding for current year, but that outstanding you have to calculate. Wrong. Outstanding विचारतोय, ही टोटल रिसिवेबल आहे. ते हे रिसिवेबल आहे. दिस इज नॉट आउटस्टँडिंग. आप कोणीच पैसे नाही दिले, सगळ्यांचे आउटस्टँडिंग आहेत. 2000च्या 2000 मेंबर्स असं तर नाही होऊ शकत. सो आता प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला इथं, हे बघा मेंबर्स रिसीट किती आहेत, that you have to find out first. आणि मी तुम्हाला याच्या आधी पण मी सांगतोय तुम्हाला, they are going to disguise you this time and you are going to get disguised. बघूया. लेट अस सी कुणाचा माइंड चालतंय, कोणाचं माइंड ओपन आहे आणि who is more analytical. that we are going to judge today. I am warning you, 90% of the students हे चुकीचं कॅल्क्युलेशन करणार आहात. म्हणजे काहीतरी तर नक्की आहे. एवढं वॉर्निंग दिले अर्थे, नाही तर काय गरजच नव्हती वॉर्निंग द्यायची. लेट मी टेल यू, तुम्ही नीट विचारच करणार नाही. यू आर नॉट गोइंग टू थिंक. तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड कॅल्क्युलेट करून मोकळे होणार. जे त्यांनी केलं धाडकन कॅल्क्युलेशन झालं, चाललो मी पुढे. इतकं मला कुठली तरी म्हणजे काय इतकी रेस आहे काय म्हणूया आपण, की मॅरेथॉनचं काय तुमचं 100 मीटर हर्डल आहे, नाही काय स्प्रिंट आहे. 100 मीटर म्हणतो मी. तर तुम्हाला काही सेकंदांनी ते ब्रेक करायचं वर्ल्ड रेकॉर्ड. अशा स्टाईलने तुम्ही कॅल्क्युलेट करताय.
असं माझं म्हणणं आहे. चुकत्यात फिगर. चला मी आत्ता मुद्दाम ओपन ठेवलंय. आता ही ऍडजस्टमेंट तुम्ही मला सांगायचे किती कॅल्क्युलेशन्स येणार, कशी कॅल्क्युलेशन्स येणार. चलो बाकी फक्त मी मार्किंग केलंय, मेंबरशिपला मार्किंग केलंय, हे मी मुद्दामून तुमच्यावर सोपवलंय. बघूया लेटेस्ट सी. हे काही नाहीये, आउटस्टँडिंग कॅल्क्युलेट करायचं आहे. आउटस्टँडिंग फॉर CY. द व्हॅल्यू ऑफ यूज स्टॅम्प, अनयुज्ड स्टॅम्प, सॉरी पोस्टेज स्टॅम्प. अनयुज्ड म्हणजे काय? म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे. दिस इज क्लोजिंग स्टॉक आणि हा कधीचा आहे, काही नाही दिलं म्हणजे हा ॲट द एंड अनयुज्ड स्टॅम्प ॲट द एंड ऑफ द इयर. का? हाऊ कॅन आय से दिस की दिस इज क्लोजिंग स्टॉक? कारण मला त्यांनी ओपनिंगला दिलंय, ओपनिंगची पोझिशन चेक करा, हे बघा, हा बघा ओपनिंग. म्हणजे मला आता ह्याला पण नेक्सस करावं लागेल. हा ओपनिंग स्टॉक आहे म्हणजे आपल्याला पोस्टल स्टॅम्पचं काय काढावं लागणार आहे? पोस्टल स्टॅम्प मी सांगितलं तर 4 पैकी 1 आहे कन्झम्पशन. कसं काढतात? ओपनिंग स्टॉक ऍड, क्लोजिंग स्टॉक लेस. ओपनिंग स्टॉक ऍड, क्लोजिंग स्टॉक लेस. म्हणजे हे आपण ऍड करणार कशात? हे जे हा जो परचेस ऑफ स्टॅम्प आहे ह्याच्यात ऍड करणार आणि हे जे क्लोजिंग आहे हा मायनस करणार. मग आपल्याला मार्किंग करावं लागेल. सो परचेस हे बघा, एक नेक्सस एक ऍडजस्टमेंट, एक नेक्सस एक ऍडजस्टमेंट. ऑल राईट, डन. चलो ऑल ऍडजस्टमेंट्स मार्क केल्यात, झालं. चला लेट अस स्टार्ट. What is to be done? From where we should start? We should start पहिल्या आधी in the books of दयानंद लायब्ररी अंबेजोगाई. ते स्पेलिंग नसेल बरोबर तरी अंबेजोगाई नाही आहे, बरं आहे. अंबाजोगाई आहे ते, अंबेजोगाई आहे, गावाचं नाव आहे ते. चलो दयानंद लायब्ररी अंबेजोगाई. डेट 31 मार्च 19. Balance sheet as on 31st March 19. Balance sheet as on तिथं as on सगळं झालंय. ऑलराईट. सगळ्यात पहिले आपण काय करलं, ट्रिक काय करायला सुरुवात केली आहे? सगळी ओपनिंग बॅलन्स शीट इथून उचलायचे आणि कुठे टाकायचे? आपल्या क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये. पण आपण काय करूया आता, थोडस जे आता बघा ना, त्यात सुद्धा फिल्टरिंग करता येऊ शकेल तुम्हाला. फिल्टरिंग कसं करता येईल? ज्याला ऍडजस्टमेंट आहे ते तुम्ही क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये घेऊन जा आणि ज्याला ऍडजस्टमेंट नाही त्याला रिसिडेंट पेमेंट किंवा बाकीच्या ठिकाणी. आता बघा मला काय म्हणायचं आहे, पहिले कॅपिटल फंड पोस्ट करून टाका. कॅपिटल फंड घेऊन टाका. 7,50,000 डन. 7,50,000. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स हे काय आहे? हे खरं तर आपण लायबिलिटी न्यायला पाहिजे, पण कसं आहे माहितीये का, ह्याचा तसा सेकंड इफेक्ट नाहीये. काही ह्याचा एकच इफेक्ट आहे, याचे डबल इफेक्ट नाहीये. किंवा याला ऍडजस्टमेंट मागं काही आहे का? सबस्क्रिप्शन रिसिव्ड कुछ नाहीये. बरं हे काय आहे? ऍडव्हान्स रिसिव्ड इन लास्ट इयर. म्हणजे लास्ट इयर मध्ये नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन आलं. नेक्स्ट इयर ऑफ अ प्रिव्हियस इयर इज करंट इयर. मग आपण हे कुठे घेणार आहोत? हे आपण मी इन्कम अँड एक्सपेंडिचरला आलोय, माझा फॉर्मॅट लिहिला आणि मी हे दिस इज माय दॅट, हा आयटम माझा इथं आहे, बरोबर आहे ना? इट इज दिस 3,000. ह्याचं सेकंड पोस्टिंग होणार नाही. तुम्ही आपापसात बोलून करायचं नाही, ज्याचं त्यांनी करा, नाही तर मी आहे. ऍडव्हान्स रिसिव्ड PY. ऍडव्हान्स रिसिव्ड PY. नेक्स्ट आपल्याला याचं सेकंड पोस्टिंग करावं लागेल. याचं सेकंड पोस्टिंग होणार नाही, ते आलं नाही. इथं आलं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. याचं काय करावं लागेल? याचं लायबिलिटी मध्ये घेऊन जाऊया आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, पण इनरला, कारण त्याला नेक्सस आहे. इनरला त्याला नेक्सस आहे. खरं तर अख्खी बॅलन्स शीट तुम्ही इकडे आणली तरी काही प्रॉब्लेम नाही. ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. ऍडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन सुद्धा इथं इनरला लिहिलं तरी चालेल. ब्लाइंडली तिथून उचला, इथं टाका, म्हणजे ती तुमचं ओपनिंग बॅलन्स शीट खतम होते. मग जो काही सम राहील तो सगळा रिसिडेंट पेमेंट आणि ऍडजस्टमेंटचा सम जो तुम्ही आतापर्यंत करत आलात तो. ही मी ट्रिक केली. दिस इज माय ट्रिक. हे असं बुकमध्ये नाहीये तुमच्या, ही मी तुम्हाला सांगितलेली ट्रिक आहे. आता काय करायचंय? फर्निचर
फर्निचरचा फॉर्मॅट आपल्याला माहिती आहे. फर्निचरला काय आहे, नेक्सस पण आहे आणि ऍडजस्टमेंट पण आहे, राईट. नेक्सस पण आहे आणि ऍडजस्टमेंट पण आहे. मग मी 2 लाईन सोडायला हव्यात इथं. बघा मी काय करतोय, व्हॉट आय एम डुईंग. इथं फर्निचर आपण हे बघा, या नेक्सस पण आहे आणि ऍडजस्टमेंट पण आहे. सिमिलरली बुक्स, फर्निचरला एक नेक्सस एक ऍडजस्टमेंट, बुक्सला एक नेक्सस एक ऍडजस्टमेंट. इन दिस वे मी दोन्ही इथं घेऊन आलोय, बोथ दिस टू, फर्निचर आणि बुक्स. स्टॉक ऑफ स्टॅम्प ह्याला असेटला न्यायची गरज नाही, कारण हा ओपनिंग स्टॉक आहे, तो याच्यातनं मायनस होणार आहे. हे बॅलन्स शीट मध्ये पुढे कंटिन्यू होणार नाहीये. तो ओपनिंग आहे, तुम्ही पहिले हा स्टॉक वापरणार, मग बाकीचं खरेदी करणार ऑब्विसली. त्यामुळे आपण हे कुठे नेणार, हे नेणार इन्कम अँड एक्सपेंडिचरला. या इथं लिहा पहिले पोस्टल स्टॅम्प आणि त्या खाली ओपनिंग स्टॉक. टू पोस्टेज स्टॅम्प ऍड ओपनिंग स्टॉक, किंवा आधी पहिले लिहिलं तरी चालेल, टू ओपनिंग स्टॉक ऑफ स्टॅम्प असं लिहिलं तरी चालेल, आणि मग ऍड परचेसेस असं लिहिलं तरी चालेल. हे वर हे खाली आणि हे खाली हे वर काही चालेल. टू पोस्टेज स्टॅम्प ऍड ओपनिंग स्टॉक. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज. हे काय आहे, याला नेक्सस बिक्सस काही नाहीये, बरोबर आहे, आणि ते इंटरेस्ट इथे येत नाही. ही आहे असेट. आपण कशाला चेंज करा, असेट तर असेटच ठेवा. येस आहे ना, पण तो याचा काही संबंध नाही. तो कधी आला असता, जर त्याला पर्सेंटेज दिलं असतं. याला नेक्सस कधी आला असता, आता नेक्सस नाही. सपोज त्यांनी इथं असं दिलं 10% इंटरेस्ट हे इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज, किंवा इन्व्हेस्टमेंट इन 10% सिक्युरिटीज, ह्या अशा टाईपमध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन दिली असती. व्हॉट डज दिस मीन, चेक करा तुम्ही. आता चेक काय करायचंय, या 10% या 7,000 वर कॅल्क्युलेट करा, दॅट इज 700. व्हॉट इज नेक्स्ट, पुढं काय 700 आणि 5,000, 101% याच्यात नाही. सपोज हे 500 असते, ऑब्विसली ते चेंज करणार. मग आता तो नेक्सस आला, नाव देर इज अ नेक्सस. हे कळतंय ना, चेक करा. व्हॉट इज दॅट. आता काय करणार, प्रीपेड कुठलं आलं, हा 500 रुपये ऑलरेडी आलेत, 700 रुपये यायला पाहिजे होते. व्हॉट डज दिस मीन, हा आउटस्टँडिंग, म्हणजे त्याला काय म्हणतात, अक्रूड इंटरेस्ट. काय करणार त्याचं तुम्ही, ऍडजस्टमेंट काय करणार, अक्रूड कळलं, लायबिलिटी, असेट, रिसिवेबल म्हणतोय आपण, आउटस्टँडिंग इन्कम आहे म्हणजे असेट. पण मग असेट मध्ये कुठे टाकणार, असेट मध्ये तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकणार, इन्व्हेस्टमेंट मध्ये, कारण त्या इन्व्हेस्टमेंट बरोबर ते पैसे यायचे. अलॉंग विथ दॅट इन्व्हेस्टमेंट वी आर गोइंग टू रिसीव दॅट इंटरेस्ट, म्हणून ते इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड केले. आणि सेकंड इफेक्ट कुठे येणार, कुठं, सेपरेट बाय इंटरेस्ट रिसिवेबल, नो, या इंटरेस्ट मध्ये ऍड करणार ते, या इंटरेस्ट मध्ये ऍड आउटस्टँडिंग. झालं ना सेकंड इफेक्ट. सेकंड इफेक्ट त्या इंटरेस्ट इन सिक्युरिटी मध्ये, इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज मध्ये ऍड. इंटरेस्ट जे आहे, इंटरेस्ट अक्रूड, ते तुम्ही ह्या इंटरेस्ट मध्ये ऍड करणार, आणि शिवाय तो मगाचा इंटरेस्ट जे तुम्ही केलं ह्या इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज त्याच्यामध्ये ऍड करणार. हळूहळू हे सुद्धा येणार आहे. हे ऑलरेडी आलं की परवा झालंय, वी हॅव डन दिस. हा ट्रॅक सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे, आणि इथून पुढे तर तो ठेवायचाच आहे. चलो, आता तसा कुठलाही ट्रॅक आपल्याला ठेवायचा नाहीये. इट इज सिम्पली इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज, राईट. चला पुढे टाकायचंय. स्ट्रेट फॉरवर्ड आपण काय केलं, बॅलन्स शीटला घेऊन गेलो, इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज. या दोघांचं पोस्टिंग आपण करणार नाही का, कारण ते ऑलरेडी पोस्टेड आहेत. हे बघा, हे इथून इथं आले, वी नीड नॉट पोस्ट इट. मेंबर्स सबस्क्रिप्शन हे आपण काय करणार, स्ट्रेट फॉरवर्ड इनरला लिहून टाकणार. घ्या, राईट डाऊन 1,80,000, 1,80,000 स्ट्रेट फॉरवर्ड सबस्क्रिप्शनच्या इनरला, स्ट्रेट फॉरवर्ड सबस्क्रिप्शनच्या इनरला. एंट्रन्स फी, इनकम, इनर का आउटर, इनर. सेल ऑफ न्यूजपेपर, हायर, इंटरेस्ट, लाईफ. चला हे माहिती आहे तुम्हाला, सगळ्याचं पोस्टिंग करा फटाफट मध्ये, 120चा स्पीड.
कुठेही टोल नाही भरायचा. सगळं जे जे इनरला आहे ते इनरला पोस्ट करा, जे आउटरला आहे ते आउटरला पोस्ट करा. चला झालं. चला ऑनलाईनची काय पोझिशन आहे, काय तेजस, सॉरी, बोला फटाफट सगळ्यांनी. सगळे माझ्याबरोबर आहात का? हो सर. समृद्धी, सई, वल्लरी, सम्राट, तुझी काय पोझिशन आहे? सर तुमच्या सोबत आहे. चला हे सगळं पोस्ट केलंय, सगळं पोस्ट केलं. यस. चला नाउ लेट अस गो टू द एक्सपेन्सेस. लेट अस गो टू एक्सपेन्सेस. सगळे चला चेक करूया तुम्ही काय केले. चेक करा माझ्याबरोबर, चेक करा. एंट्रन्स फी, नंतर सेल ऑफ न्यूजपेपर, हायर ऑफ लेक्चर हॉल, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी. खतम झालं काय? लाईव्ह मेंबरशिप इनर. डन. आय होप सगळं क्लिअर आहे, सगळ्यांचं बरोबर आहे. काय प्रार्थना? नेक्स्ट मुव्हिंग ऑन. आता सॅलरीला कुठली ऍडजस्टमेंट नाही. कुठे टाकणार? एक्सपेन्सेसला घ्या. पोस्टेजच्या खाली, पोस्टेज स्टॅम्पच्या खाली सॅलरीज, एक्सपेन्सला, आउटरला 24,000. परचेस ऑफ पोस्टेज स्टॅम्प ऑलरेडी आपण लिहिलंय, फक्त पोस्ट करायचंय. दिस वी हॅव ऑलरेडी पोस्टेड. या इथं आपल्याला पोस्ट करायचे 1,500. ओव्हर हिअर 1,500. बुक्स मगाशीच आपण पोस्ट केलेत, फक्त ऍड ऍडिशन करायचे. चला बुक्स आपण ऑलरेडी केलेत. इथं ऍड ऍडिशन म्हणून पोस्ट करायचे. बुक्स ऍड ऍडिशन, ऍड ऍडिशनल, ऍड ऍडिशन काही चालेल. ऍड परचेस हे पण चालतं. ऍड काय ना, कसं कळणार ऍड काय केलंय? ऍड न्यू परचेस असं पण चालेल. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड, हे तुम्ही ऑलरेडी लायबिलिटीला पे केलेले, हे लायबिलिटी टाकले ते पे करून टाका. घ्या लायबिलिटीला लेस पेड, सॉरी लायबिलिटीला लेस पेड, आउटरला डॅश. बघा मी याचं कसं केलंय ते. आउटस्टँडिंग लायबिलिटी होती ती मी पे केली, लेस पेड. याचं सेकंड पोस्टिंग होणार नाही, कारण रिसिडेंट पेमेंटचा लाईन आयटम आहे. रिसिडेंट पेमेंटचे कुठलाच किंवा ओपनिंग बॅलन्स शीटचा कुठलाही सिंगलच पोस्टिंग होणार, ती आपण केली. नंतर इन्व्हेस्टमेंट इन फिक्स डिपॉझिट. चला इन्व्हेस्टमेंट आहे, चला अनदर इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटला. इन्व्हेस्टमेंट इन एफडी, इन्व्हेस्टमेंट इन फिक्स डिपॉझिट. कशात? सिक्युरिटी वेगळं, एफडी वेगळं. हा इथे खरं तर ऍड ऍडिशन म्हणून करायला पाहिजे होतं, बरोबर. शी इज करेक्ट. रिसिडेंट पेमेंटचं पोस्टिंग आहे, तुम्ही ऍड ऍडिशन म्हणून करायला हवं. येस यू कॅन डू दॅट. पहिले इन्व्हेस्टमेंट इन फिक्स डिपॉझिट, ऍड ऍडिशन इनरला तसंच ठेवूया. फर्निचर ऑलरेडी लिहिलेलं आहे आपण, ऍड ऍडिशन करून टाकूया. फर्निचरला ऍड ऍडिशनल, फर्निचर ऍड ऍडिशनल. डन.
प्रिंटिंग अँड स्टेशनरी, रेंट, हे दोन्ही काय आहेत? बोथ ऑफ दीज आर एक्सपेन्सेस. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, रेंट. येस, करून टाका दोन्ही. एक्सपेन्सला आउटरला, एक्सपेन्स आउटर, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, एक्सपेन्स आउटर. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आता these टू बॅलन्सेस, हे बॅलन्सेस आपल्याला पुढे घेऊन जायचे आहेत असेटला. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. चला, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, सॉरी, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक असेट मध्ये. डिप्रिसिएशन ऑन बुक्स ॲट 10%. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करायचे, ऑल ऑफ यू. चला, तुम्हाला आता इन्फॉर्मेशन लागणार आहे, बरोबर आहे ना? काय करायचं आहे? बुक्सचं डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा, हे काय आहे? दिस इज B1, दिस इज B2, बरोबर आहे? डेट्स लागतील, डेट्स पाहिजेत ना आपल्याला. पहिलं, ही डेटची काही गरजच नाही, या डेटचं तुम्हाला माहितीच आहे. ही डेट काय आहे? 31 मार्च 19, म्हणजे दिस इज 1 ऑफ एप्रिल. ही 1 ऑफ एप्रिल आहे. आणि हे काय आहे? बुक्स 1 ऑफ ऑक्टोबर. हे 1 ऑफ ऑक्टोबर आहे. त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन्स करावी लागणार आहेत. राउंड फिगर आहे 70,000. बुक्स वर पर्सेंटेज किती आहे चेक करूया. 10%. 10%. तन्मय, डिप्रिसिएशन किती आहे बाळा? 7 किती? हा, बोला, बोल ना बाळा, बोल बाळा, ऐकू येतंय, बोल. काय काय काय? 60 वगैरे तर रॉंग आहे. चला, आतिश, तुमचं काय? नीट कर, बरोबर आहे. लक्ष, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आहे बाबा, लक्ष आहे, कुणाचं तरी लक्ष आहे तिथं. हा, काय म्हणतेस बाळा? नाही रे, ते चुकतात का ते फिगर? किती आहे टोटल डिप्रिसिएशन सांगायचंय मला. आणि हे केलंय तुम्ही ऑलरेडी 2-3 वेळा झालं आपल्याला, म्हणून मी तुम्हाला करायला लावलंय. कॅल्क्युलेटर बाजूला ठेव. तुला कोणी दिलं कॅल्क्युलेटर लाव? नसेल जमत तर मला विचार. कॅल्क्युलेटरला हात लावायचा नाही. किती? ही सेम. चला माग बोला. साहिल, डिप्रिसिएशन 70,050. चला आचल, वल्लरी, ही 70,050. श्रेयस, $70,050 काढलं कसं? हे बघा, आपण चेक करूया. एक मिनिट, सॉरी. कॅल्क्युलेट कसं केलंय मी? दिस इज अ कॅल्क्युलेशन. हे कॅल्क्युलेशन आहे. ओपनिंग बॅलन्स आहे 6,50,000. तो परचेस केला 1 ऑफ एप्रिल पासून अप टू 31 मार्च. किती महिने होतात? 12 मंथ्स. रेट किती? 10%. मग आपण आपल्या याच्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करूया. PRT टेन्युअर येणार 12/12, म्हणजे याचे येणार 65,050. आणि हे ऍडिशनल जे आहेत ते 1 लाख आहेत. हे याची डेट किती आहे? 1 ऑफ ऑक्टोबर टू 31 मार्च. याचे होतात 6 महिने.
रेट आहे 10%, म्हणजे येणार 6/12 आणि 10/100. हे याप्रमाणे PRT करायचंय की कॅल्क्युलेशन 5000. या दोघांची टोटल आहे 70,050. काय तुम्ही दोघं प्रणित आणि हे आले का 70,050? जमलंय का? अजून टेस्टिंग पॉइंट पुढे फर्निचर, तो तर भयंकर टेस्टिंग पॉइंट आहे. चला 70,000 आपण दोन्ही डिप्रिसिएशन एकदम पोस्ट करूया. बोथ द डिप्रिसिएशन वी विल पोस्ट इट सायमल्टेनियसली. चला मला फर्निचर सेम पॅटर्ननी याची डेट किती आहे माहिती आहे? ह्या ऍडिशनची 17, रेट आहे 8.5% आणि याची आहे 14. काय मग नुसतं स्क्रीनवर काय दिलं तो ऑटोमॅटिक पसंत होणार आहे काय स्क्रीनवर बघून? चला आयशा कॅल्क्युलेशन करायची. 61, चला पहिली फिगर आली आहे 6163. चला बोला. आतिश आवाज येत नाहीये. सई काय बोलतच नाही आहेत. माझ्या बरोबर नाही, मला अमाऊंट हवी आहे. हा बोल वल्लरी. सई बोल. 2/3 काही केलं तरी चालेल. बोल वल्लरी. 6162 किंवा 6163. प्रार्थना बोली तो फायनल. 6162 का 6163? चला 6162 कसं कॅल्क्युलेट केलं? हाऊ? 50,000 वर 12/12. पण मेन कॅल्क्युलेशन आहे 8.5. 8.5 कसं करायचं असं? 85 डिवायडेड बाय 1000. ही ट्रिक आहे. आणि मल्टीप्लाइड बाय हे 12/12. मग 12/12 कशाला घेऊच नका. ऑब्विसली 12/12 इज 1. मग 50,000 हे ऑलरेडी 3 गेले, 50 राहिले. 50 × 85. 50 × 85 हे करायचं आहे पहिलं. आणि दुसरं 30 × 85. किती फास्ट करू शकतो आपण. मी तुम्हाला ती ट्रिक सांगतोय. 50 × 85, 30 × 85 फक्त याला डिवाइड होणार. याची डेट आहे, याची डेट किती आहे? 1 जुलै. म्हणजे याला 9/12 येणार. 30 × 85 × 9/12. तुम्ही जर नीट स्मार्ट मॅथमॅटिक्सची कॅल्क्युलेशन करणार असाल तर अजून सिम्प्लिफाय होतंय. हे किती आहे? 3. हे 4. आणि हे असं करण्यापेक्षा इथं पहिले 3चं डिव्हिजन करून घ्या. हे याला नका 3चं डिव्हिजन करायला लावू. हा 4 आहे, हा 10 झाला आहे बघा. आणि हा 4 आहे, आता नाही होणार हे 4चं. हे बघा हे 4. बघा मी कसं करतो. हे 9 तसंच ठेवलंय मी. हे 4 आहे, हे 2, हे 5. आता हे 5 तर हे 2 तसाच ठेवलाय मी. हा 9 आहे, मी वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करतोय. हा 9 5 45. 9 5 45. 45 × 85 डिवायडेड बाय 2. चला जाऊन द्या. एक भलतंच कॅल्क्युलेशन. मी भलतेच मॅथमॅटिक्स. हा काय मॅथमॅटिक्सचा क्लास नाही. 4नी कसं काय केलं? बरोबर की नाही? मी कसं केलं? पहिली ही 30 × 85 हे तर कळलं का नाही? मी डायरेक्टली हे केलंय. मी मधला पार्टच कॅल्क्युलेट कारण डिवाइड होणार आहे 1000नी. त्यामुळे हे 3 0 गेले. 30 × 85 आणि डिवायडेड बाय किती? किंवा मल्टिप्लाइड बाय 9/12 ना. नाही 4 नाहीच. 4 नाही. हे 3 4 12 आणि हे 10. म्हणजे मी वर करायच्या ऐवजी इकडे केलं. हे रिड्यूस होतं ना, छोटं होतं. आता हे परत 2 आहे, हे परत 10 आहे. येस, हा 2, हा 5. आता 5 × 85 आणि 30 × 85 विच इज बेटर कॅल्क्युलेशन?
दिस इज अ बेटर कॅल्क्युलेशन. हे अशा पद्धतीने करा, पटापट होणार काम. यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी स्मार्ट. काय सगळं जादू जादू वाटते का काय? काही नाहीये जादू, काही नाही. प्युअर मॅथमॅटिक्स आणि बेसिक मॅथमॅटिक्स आहे. तुम्हाला हे बहुतेक शिकवलंच नाही का? मी बघितलं बऱ्याच जणांना, तुम्ही ना ह्या अशा टाईपचं डिव्हिजन करता. ही अशा टाईपची डिव्हिजन विच इज व्हेरी डेंजरस. नो, सिम्प्लिफिकेशन तुम्हाला शिकवलेलं नाही का मॅथमॅटिक्समध्ये? म्हणून हा प्रॉब्लेम आहे. मी बऱ्याच स्टुडंटना बघतोय असे मॅथमॅटिक्स हे असं डिव्हिजन करतात. नाही नाही, टाइम कन्झ्युमिंग आहे. हे भरपूर तुम्हाला वाटच लावणार तुमची. मी कशी कॅल्क्युलेशन करतोय की मी तिथल्या तिथं डिव्हिजन्स करतो. हे शिकून घ्या. हे फार महत्वाचा पार्ट आहे. मी तर आणखीन स्मार्टनेस दाखवला आणि ह्या अशा ठिकाणी तुम्हाला स्मार्टनेसच दाखवावा लागतो. सो किती आलं? 6162. काय कळलं का? काय आदित्य कसं काढलं रे? इंटू हा ओके. आणि सेकंड आणि या दोघांची टोटल. आता हे मेन, हे तर कळलं, पण मेन कळलं नाही सर कॅल्क्युलेशन. हे कॅल्क्युलेशन कशी केली? घरी जाऊन 3-4 वेळा ती प्रॅक्टिस करा, कसं डिव्हिजन्स होत आहेत. आणि प्लीज ही डिव्हिजन, हा जो डिव्हिजनचा टाइप पार्ट आहे ना किंवा हा टाइप, डोंट यूज दिस. पहिलीतली मुलं यूज करतात ते, पहिली दुसरीतली त्या लेवलला येते. तुम्हाला ग्रोनअप आहे, तुम्ही 7th आणि 8th ला तुम्ही हे सगळं केलं असणार आहे. 101% हे सगळं झालं असणार तुमचं. त्याशिवाय तुम्ही पुढे आलाच कसे? पॉसिबलच नाही. चलो, सो 6162 आउटरला किती आलाय हे बघा. ही माझी कॅल्क्युलेशन. 4250 आणि 1912 किंवा 3 काही चालेल. 1912 किंवा 13 हे बघा ना, सगळं एंटर 6162 राईट. चलो, आउटरला किती आलं? याचं सेकंड पोस्टिंग कुठे करणार? एक्सपेंडिचरला. चला या, टू डिप्रिसिएशन, बुक्स, फर्निचर, करा डिप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन. डन. चलो नेक्स्ट. हे तर तुमचा ब्रेड अँड बटर आहे. लेट अस ईट दॅट. करून टाका पटापट. एंट्रन्स फी 50% एंट्रन्स फी आणि होल अमाउंट ऑफ लाईफ मेंबरशिप. थांब जरा. 50% एंट्रन्स फी and whole amount of life membership fee should be capitalized. Do it. 50% entrance fee and whole amount of life membership. केलं? एंट्रन्स फी मधनं लाईफ मेंबरशिप मधनं मायनस आणि कॅपिटल फंड मध्ये ऍड. काय करते? 50%. हाफ आहे, हाफ. त्याच्यात वेळ घालता नाही कामा. ते तुला जमलं पाहिजे हाफ करायला. 50% म्हणजे हाफ. सगळी होल. अच्छा, इथं किती आहे? 10,000. चला हे घ्या, कॅपिटलाइज. एंट्रन्स फी कॅपिटलाइज आणि लाईफ मेंबरशिप कॅपिटलाइज. एंट्रन्स फी कॅपिटलाइज, लाईफ मेंबरशिप कॅपिटलाइज. दोन्ही झालं. एकाला डॅश, एकाला 15. आणि याचा सेकंड पोस्टिंग कुठे येणार आहे? लायबिलिटी. घ्या. एंट्रन्स फी, लाईफ मेंबरशिप फी, मेंटेनन्स 1510. All right, perfect. लायब्ररी. चला, तुम्ही मला सांगायचं किती आहे आउटस्टँडिंग. कसं काढलं? 183 आणले कुठून?
सबस्क्रिप्शन मुळात हे कॅल्क्युलेशन करतो कशी आपण, हाऊ वी कॅल्क्युलेट. पहिले 2000 फर्स्ट 2000 इंटू 200. 200 आहेत ना का 100 आहेत? 100 आहेत. म्हणजे हे होता 2 lakhs. 2 lakhs रिसिवेबल होते. हाऊ मच यू हॅव रिसिव्ड? 1. थांबा, किती जणांचं म्हणणं आहे 180? ओनली 1 1,80,000 ड्युरिंग द इयर आले आणि 3,000 लास्ट इयर मध्ये आले जे करंट इयरचे आहेत. म्हणजे दिस टू टुगेदर यू हॅव टू कन्सिडर. तुम्ही फक्त 180 कन्सिडर केले तर इट विल बी रॉंग, ते चुकणार. आणि हेच दिस इज अ डिस्गाईज. हाच डिस्गाईज होता याच्यात. तुम्ही जर नीट लक्ष नाही दिलं तर तुम्ही 101% चुकणार. तुम्ही फक्त 180 बघणार आणि 20,000 काढणार, विच इज रॉंग. आणि प्लस मी तुम्हाला सांगतोय तुम्ही कॉन्सन्ट्रेट इथं पण करायचं आहे. मी तुम्हाला हे पण लक्ष द्यायला सांगितलंय की अल्टिमेटली आपला फिगर किती आली पाहिजे? 2 lakhs आली पाहिजे इथं. ती जर नाही आली तर समथिंग हॅज वेंट रॉंग दॅट यू कॅन अज्युम. सो यू हॅव टू ट्रॅक बॅक. तुम्हाला ते ट्रॅक बॅक करावं लागेल. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिले बघा 180 काय आहेत? 180 ड्युरिंग द इयर आले. आता वी कॅन अज्युम दॅट, कारण बाकी काही दिलं नाही म्हणजे ते बहुतेक करंट इयरचे आहेत. इथं बाकी कुठली फिगरच नाही आहे. प्रिव्हियस इयर, नेक्स्ट इयर, नो फिगर. राईट, नो फिगर. आता ही जर नाही आहे तर हे, आणि हे 3,000 हे तर ऑलरेडी मागच्या वर्षात आले जे करंट इयरचे आहेत. सो वी हॅव टू कन्सिडर दिस 3,000 वाईल कॅल्क्युलेटिंग 180. म्हणजे टोटल आपल्याला आले किती फॉर करंट इयर? 1,83,000. मग आपण हे या 2 lakh मधनं मायनस करणार. म्हणजे आउटस्टँडिंग आहेत किती? आता बघा मी काय म्हणतोय, 5,000 आणि 10,000. मी अजून थोडं कॉम्प्लेक्स केलं. आता मला सांगा आउटस्टँडिंग किती आहे? हा, आता आउटस्टँडिंग आहे 2,000. बोला, आता आउटस्टँडिंग किती आहेत? 17च राहणार. म्हणून तर विचारतोय ना तुम्हाला काय कळलं. करंट इयरचे किती रिसीव्ह झाले? एकदम सिंपल, एकदम सिंपल. मी तुम्हाला आता जेव्हा तुम्ही असे कन्फ्युज व्हाल ना, इट इज 2,000, इट इज 2,000. इथली फिगर चेंजच होणार नाही. दॅट हॅज टू बी 2 lakhs. 185 हे त्यातनं 15 गेले किंवा हे तुम्ही सॉरी 2 lakh, सॉरी 2 नाही, 22,000. 22 पण नाही. तुम्ही काय करायचंय, सिंपल करायचंय. हे फिगर 2 lakhs ठेवायची. आता रिव्हर्स बॅक करूया. हे 2,15,000 पाहिजेत मला इथं. 215 मायनस 3 किती झाले? किंवा 183. 2,15,000 मायनस 183 किती झाले? हाऊ मच? किती? 17, 22, 32. काय आहे? 2 आपल्याला किती पाहिजेत? 32,000 एवढे करंट इयरचे आउटस्टँडिंग आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो ना, हे नीट डिस्गाईज आहे. हा नीट प्रॉपर लक्षात ठेवा. वाय 32? बिकॉज हे 5,000 आणि 10,000 हे दोन्ही याच्यात इन्क्लूड आहेत. म्हणून 1,80,000 स्ट्रेट फॉरवर्ड या इयरचे फिगर नाही. काय करतोय कळतंय का? मग त्या केसमध्ये तुम्ही दिस फिगर यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट. हे कुठल्याही परिस्थितीत 2 लाखाच्या वरती जाता नाही कामा. कारण मॅक्झिमम तुमचा इन्कम किती आहे? 2 lakhs. 2,000 इंटू 100. बाकी सगळा खेळ तुमचा इंटरनल आहे. मग त्यातले 5,000 प्रिव्हियस इयरचे आहेत, 10,000 नेक्स्ट इयरचे आहेत, 3,000 लास्ट इयरला आलेत. म्हणजे उलटं कॅल्क्युलेशन करा. हे इथं लेस आहे म्हणजे हे याच्यात ऍड करा. 15,000 ऍड करा. 215 बघा, 215 आली ही फिगर. त्यातनं हे ऍड आहेत म्हणजे हे लेस करा, आणि हे ऍड आहेत हे लेस करा.
आता चेक करूया 32 नी कॅल्क्युलेशन बरोबर येतात का बघा. ह्या तिघांची टोटल 2,15,000 येतात का नाही आहे ना बरोबर 32. दिस इज हाऊ यू हॅव टू कॅल्क्युलेट. म्हणून मी म्हणते तुम्हाला अजून तुमच्याशी खेळलोच नाही आम्ही. हे दिस इज व्हॉट इज कंट्रोल. हे तुम्हाला कळलेलं पाहिजे की आपल्याला काय खरंच काय. तुम्ही अकाउंटंट यार, तुम्ही 17,000 सेम ठेवलात तर मग काय जमलंच नाही. आणि 2,000 तर कुठून बाबा आउटस्टँडिंग 2,000 केल्यावर एंट्री काय होणार आहे. नारळच काय. येस चला मुव्हिंग ऑन. नेक्स्ट पुढे जाऊया. सो पहिला 17,000 तो ऍड करा. 17,000 याचा सेकंड पोस्टिंग पुढे करणार. आउटस्टँडिंग इनकम इज अन असेट. इनकम आउटस्टँडिंग इज अन असेट. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 17,000. सेकंड पोस्टिंग आउट घेऊन टाका असेटला. व्हॅल्यू ऑफ अनयुज्ड पोस्टल स्टॅम्प हे आपण म्हणलं क्लोजिंग स्टॉक. चला आपल्याला कन्झम्पशन साठी ते दिलेलं आहे. कन्झम्पशन काढण्यासाठी लेस पहिले 2 ची ऍडिशन करून घ्या. पोस्टल स्टॅम्प्सची पहिले दोघांची ऍडिशन करून घ्या. नंतर क्लोजिंग स्टॉक त्यातनं मायनस करा. क्लोजिंग स्टॉक मायनस करा. क्लोजिंग स्टॉक मायनस करा आणि आउटरला फिगर घेऊन या. आणि ऑब्विसली या क्लोजिंग स्टॉकचं काय होणार. या क्लोजिंग स्टॉकचं सेकंड पोस्टिंग होणार. स्टॉक कुठे जाणार असेटला नाही. क्लोजिंग स्टॉक नाही. स्टॉक ऑफ स्टॅम्प हे का मटेरियल नाही आहे. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन नाही आहे. लिहा स्टॉक ऑफ स्टॅम्प्स 200. स्टॉक ऑफ स्टॅम्प्स 200. डन. चलो व्हॉट इज नेक्स्ट. ऍडजस्टमेंट सगळ्यात संपल्यात. चला लेटेस्ट क्लोज करूया. आपल्याला काय क्लोजिंग करायचंय. सगळ्यात पहिले जे नाही त्याला डॅश करा. पहिले या तिघांची टोटल करा. जे नाही त्याला डॅश करा आणि आउटरला घेऊन या. आउटरला सबस्क्रिप्शन आपल्याला 2 लाख आलं पाहिजे विच इज कमिंग. What is next? चला काय which side is greater? Credit side is greater. 2,32,000 म्हणजे सरप्लस आहे. सरप्लस ची डेफिनेशन लिहून टाका. सरप्लस ची डेफिनेशन you have to write. That is compulsory. 232 surplus we are going to write 1,05,988. ब्लाइंडली स्क्रीनवरच्या फिगर घेऊ नका. घरी आता घ्या पाहिजे तर पण घरी जाऊन व्हेरीफाय करा. Don't believe the screen blindly. आणि हा सरप्लस आपण कुठे घेऊन जाणार आहोत. कॅपिटल फंड मध्ये. आउटरला घेऊन या कॅपिटल फंड. टेक इट टू द आउटर कॉलम. आणि इतर काय बाकी काही नाहीच आहे. एकच टोटल आहे. फक्त ही येते का नाही एवढी टोटल येते. काय प्रॉब्लेम नाही. नाही तिकडं पण हे कमी होणार ना. हा 3 येणार. 3 सरप्लस 3 येणार त्या केस मध्ये. हा ठीक आहे ना. तुमचा सरप्लस 987 आला पाहिजे. इथं ज्यांनी 3 घेतलाय त्यांचा सरप्लस 105,987 आला पाहिजे.